या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा। त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। रुपाली चाकणकर शुक्रवारी मुंबईहून पुण्याला येतील। पुण्यात त्या सुनेत्रा पवारांची भेट घेतील आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा सुपूर्द करतील असं सांगितलं जात होतं। मात्र घडलं उलटच। सुनेत्रा पवारच अचानक पुण्याहून मुंबईला गेल्या आणि त्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी त्यांचा राजीनामा सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केला। ही नाट्यमय घडामोड का घडली? रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याने सुनेत्रा पवारांच्या पक्षातील जो गट त्यांच्या आवाक्याबाहेर जातो आहे असं बोललं जात होतं, त्या गटावरती सुनेत्रा पवारांनी सरशी साधली आहे का? मात्र हा राजीनामा देताना या राजीनाम्याचं श्रेय सुनेत्रा पवारांना मिळणं अपेक्षित असताना या गटाकडून जे प्रयत्न झाले त्यामुळं या राजीनाम्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांच्या पदरात पडलंय का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, कारण या प्रकरणामुळे घड्याळाच्या पक्षातील अंतर्गत खदखद उफाळून वरती आलेली आहे, जी पुढच्या काळात निर्णायक वळण घेऊ शकते। कॅप्टन अशोक खरातचे अश्लील आणि अघोरी कारनामे उघड झाले आणि रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। खरं तर या कॅप्टन खरातचे अनेक पक्षांच्या अनेक नेत्यांसोबतचे फोटो आहेत, त्याची उठबस सगळ्याच पक्षातील सगळ्या नेत्यांसोबत आहे, हे जगजाहीर आहे। मात्र रुपाली चाकणकर या कॅप्टन खरात प्रमुख असलेल्या ट्रस्टवरती ट्रस्टी होत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षत्या असताना त्या ट्रस्टीकडून महिलांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं उघड झाल्याने साहजिकच त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागली होती। मात्र इथं हे प्रकरण आत्ताच समोर का आलं, कसं आलं, कोणी आणलं, याच्या टायमिंगबद्दल देखील विचार करण्याची गरज आहे। यासाठी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला तपासून घ्यावी लागेल। रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्या त्या 2019 साली, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवरती आलं। पुढं हे सरकार पाडण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं। त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्षच सुरुवातीला सहभागी होता। मात्र इतर सगळ्यांची पदं गेलेली असताना फक्त रुपाली चाकणकर याच त्या पदावरती कायम राहिल्या। त्यांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने काढून घेतलं नाही। का नाही घेतलं? तर रुपाली चाकणकर आणि त्यांच्यासोबत घड्याळाच्या पक्षात असलेल्या नेत्यांचा, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत असलेला घरोबा हे मुख्य कारण मानलं गेलं। त्यानंतर स्वतः अजित पवारांनीच बंड केलं आणि घड्याळाच्या पक्षातील मोठ्या प्रमाणात आमदार घेऊन ते देखील महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्यासोबतच रुपाली चाकणकर देखील त्या महायुती सरकारच्या सोबत गेल्या। त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि रुपाली चाकणकर यांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद कायम राहिलं। ही पार्श्वभूमी सांगण्याची गरज यासाठी की रुपाली चाकणकर यांचे संबंध हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत हे आधीपासून कसे आहेत हे लक्षात यावं। मात्र अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते हे त्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत असं बोललं जाऊ लागलं, ज्यामध्ये प्रामुख्याने नावं होती की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रुपाली चाकणकर, धनंजय मुंडे यांची। आणि त्यामुळेच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अजित पवार हे पुन्हा त्यांच्या काकांकडे वळू लागले होते। बारामतीला गोविंद बागेमध्ये जी बैठक झाली होती ती निर्णायक होती। याच टप्प्यामध्ये अंतर्गत जी खदखद सुरू होती
त्यातून अनेकांनी अजित पवारांकडे राजीनामे देऊ केले होते, ज्यामध्ये पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांचा देखील समावेश होता। आणि हा जो रुपाली पाटील ठोंबरे यांचा राजीनामा होता तो रुपाली चाकणकर यांच्यासोबत झालेल्या वादातूनच त्यांनी दिलेला होता। मात्र अजित पवारांनी तो राजीनामा फेटाळला, तो स्वीकारला नाही। असाच प्रकार मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील घडला होता। 26 जानेवारीला अनेक सेलच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे राजीनामे दिले होते, मात्र अजित पवारांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते। आणि हे राजीनामे फेटाळताना अजित पवारांनी असं म्हटलं होतं की आपण लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलतो आहोत आणि अमोल कोल्हेंकडे एकत्रित राष्ट्रवादीची जबाबदारी सोपवतो आहोत, म्हणजे एका अर्थाने दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होतं आहे असं अजित पवारांनी सांगितलं होतं। मात्र अजित पवारांचा दुर्दैवी अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ही विलीनीकरणाची चर्चा थांबली। मात्र त्यानंतर सुनील तटकरेंनी ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले होते त्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर केले आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला। आपण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तो प्रसंग जरी आठवला तरी आपल्याला सुनेत्रा पवारांसोबत पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे या पाहायला मिळतात, ज्या रुपाली चाकणकरांवरती नाराज होऊन बाजूला गेल्या होत्या, त्यांना सुनेत्रा पवारांनी सोबत ठेवलं। हा राष्ट्रवादीच्या अंतर्गत जो कुरघोडीचा प्रयत्न सुरू होता त्याचाच एक भाग म्हणून पाहिलं गेलं। आणि त्यानंतर या कॅप्टन खरातचे हे असे सगळे कारनामे समोर आल्यानंतर जेव्हा रुपाली चाकणकरांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली, तेव्हा सर्वात तीव्र मागणी होती ती त्यांच्याच स्वतःच्या घड्याळाच्या पक्षातील रुपाली पाटील ठोंबरे यांची, ज्यांना त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा आहे असं बोललं गेलं। दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्यासाठी सुनील तटकरे आणि त्या बाजूची जी मंडळी आहेत ती प्रयत्न करत होती आणि शुक्रवारी रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट होतं। तरी देखील सुनील तटकरे यांची सकाळची महाडमध्ये माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया जरी आठवली तरी आपल्याला सगळं काही स्पष्ट होऊ शकतं। रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। तांत्रिकदृष्ट्या त्यांनी त्यांचा राजीनामा राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे देणं अपेक्षित होतं आणि राजकीयदृष्ट्या आधी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवारांची भेट घेणं अपेक्षित होतं। मात्र रुपाली चाकणकर या मुंबईला गेल्या, राज्याच्या पोलीस महासंचालकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या। मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यावा लागेल हे सांगितलं, मात्र या सगळ्या चित्रामध्ये सुनेत्रा पवार तोपर्यंत कुठेच नव्हत्या, कारण सुनेत्रा पवार त्यावेळी पुण्यामध्ये होत्या। शुक्रवारी त्यांचे पुण्यात दुपारनंतर काही कार्यक्रम होते आणि इथून त्या बारामतीला जातील असं सांगितलं जात होतं। मात्र रुपाली चाकणकर मुंबईमध्ये होत्या, मुख्यमंत्र्यांना भेटल्या होत्या आणि राजीनामा देण्याआधी औपचारिकता म्हणून का होईना सुनेत्रा पवारांना रुपाली चाकणकरांना भेटणं अपेक्षित होतं। त्या पुण्याला यायला निघाल्यात असं मुंबईहून सांगण्यात आलं। मात्र अचानक सुनेत्रा पवारच ज्या पुण्यात त्यांच्या निवासस्थानी होत्या त्याच मुंबईला जायला निघाल्या आणि देवगिरी बंगल्यावरती रुपाली चाकणकर त्यांना भेटल्या। दोघींचा फोटो आहे राजीनामा सुपूर्द करतानाचा। या फोटोमधली देहबोली देखील, या देहबोलीचे देखील प्रत्येकजण आपापल्या परीने विश्लेषण करू शकतो आणि त्यानंतर रुपाली चाकणकरांचा राजीनामा आलेला आहे। मात्र सुनेत्रा पवारांना भेटण्याच्या आधीच रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय या बातम्या सगळीकडे झळकल्या होत्या आणि त्याचं श्रेय अर्थातच मुख्यमंत्र्यांना मिळालेलं होतं। रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा ही अर्थातच सुनेत्रा पवार यांची इच्छा होती, मात्र सुनेत्रा पवार ही इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवू शकल्या नाहीत, कारण त्यांच्या पक्षातील नेत्यांचा एक मोठा दबाव गट, ज्यामध्ये आपण पाहतो आहोत सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, रुपाली चाकणकर आहेत, धनंजय मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत आणि इतरही अनेक नेते आहेत, जे भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळ गेलेत असं म्हटलं जातं आणि अजित पवार हयात असतानाच ते अजित पवारांच्याही आवाक्याबाहेर गेलेत असं बोललं जात होतं। आणि
हा जो दबाव गट होता त्या दबाव गटामुळेच अजित पवार हे पुन्हा त्यांच्या काकांकडे वळू लागले होते आणि आता सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पक्ष चालवताना, पक्षाचं नेतृत्व करताना पक्ष स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करावा लागतो आहे आणि या गटासोबत जो त्यांचा अव्यक्त असा संघर्ष सुरू आहे, या संघर्षामध्ये ही सरशी मांडली जाते आहे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा. मात्र रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे हा घड्याळाच्या पक्षातील अंतर्गत संघर्ष थांबेल की तो आणखी पुढे वाढत जाईल, विस्तारत जाईल? कॅमेरामन राजेश बिडकरसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.